बाकीची झोप केली ही चुलता पटल्या नाही झोपणार. सुभाषराव काय करतो आम्ही, मी पण बोलतो रामभाऊला की पैसे थोडेफार गोळा करू आणि देऊन टाकू नाही बिचारा. नाही 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 1 रुपया सुद्धा तुम्ही देऊ नका. आणि मी सगळ्याला सांगणार 1 रुपया सुद्धा देऊ नका. फ्री जेवण तुम्हाला, फ्री. फ्री? हो फ्री. आणि मग असं किती वैतागला होतो मी. वैतागणार म्हणजे पहिल्यांदा माणसाला वैताग येतोच की. लय आनंद होत होता ना. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची, रामभाऊला कळलं ना ही काय उलटी गेम झाली आपल्यावर, तेव्हा रामभाऊ म्हणणार सगळ्याला पैसे द्या ना. सगळ्याला विनंती करणार मला पैसे द्या. बाळासाहेब चोरून नाही ना कोणाचं आणलं तुम्ही? चोरीचं नाही. सुभाषराव तुमचा विश्वास आहे ना माझ्या? न मग तुम्ही कसं म्हणता रामभाऊला कळलं? ऐका ऐका आधी ऐकून घ्या, शिकत जा. काय झालं, हा म्हणजे ते बोकड रामभाऊच आहे. रामभाऊचं बोकड. आणि रामभाऊ म्हणजे बाळाच्या समोर खायला मला आनंद होईल. मला आतनं लय आनंद होता, मला लय आनंद होता. आता खा खा म्हणल्या भाज्या खा. माझ्या तो मनात आलं की वर्गणी करून तुमचं बोकड भरून द्यायचं हे रुपये देऊ नका. आणि उज्याला आमिरला ह्यांना सांगतो ना आता रुपये देऊ नका. म्हणून. वहिनी तर लई तन करतात रामभाऊची. वहिनी आता रामभाऊला संध्याकाळी बघा की दुपारी बोकाड खाल्लाय म्हणल्यावर संध्याकाळी ह्यांना नुसता भातच. चला गेली पुढे ती. दर बदर पटकने से क्या होगा, वही होगा जो मंजूरे खुदा होगा. बोकड आणलं विचारलं आणता ना. काय विचारायची कारण आहे? विचारायची काय, तो उचले आहे आपल्याला मिरच्या उचलल्या होत्या, काय उचल तू त्याला काय विचारायचं का, त्याची बाजू घ्यायला लागली का? तुम्ही पण सगळे नालायकांनो, हा मटण खाऊन आला माझ्या दारात इथं. लाज वाटत नाही का एकेकाला? ए तू काय मला घातली काय बरं का? मी माळ घातली नाही. मग बोकड माझं होतं ती. अशी का बोलती बिघडल्यासारखी? मग कसं बोललं पाहिजे तुला? तू पण होता ना त्याच्यात नालायका. होतं मग आता बाहुली एवढं मोठं बोकड कापलंय, लाज गाव वाटत होतं जेव्हा नाही आपण का? समोरच नाही. तुम्हाला लाज वाटत नाही का? पळून चालले वय इकडे इकडे या. हो सरपंच, अहो माझे बायको आहे. खाऊनचे खाऊन पळून चालले वय. ए थांब, सरपंचाला पाहायला उस्तवर पळायला लावले, काय तुला झालं एवढा उघडा अवतार घेतला? बोकड मी घेतलं होतं ती पैसे साठवून. हा मला नाही विचारता बोकड घेऊन गेला आणि वरचीवर कापून अख्खं गाव जेवण खायला घालून आला तुम्ही. बाळाच्या घरनं मी बोकड आणलं आणि तुला का तारस होतोय? मी 2-2 रुपये 5-5 रुपये साठवून ते बोकड घ्यायला लावलं होतं आणि मी त्यांच्या घरी नेऊन ठेवलं होतं ते. हा तुम्ही मला न विचारता बोकड नेलं, ते नेलं का आपलं अख्खं गाव घातलं जेवण. बघितलं का भाऊ, तरी म्हणतो होता का नाही बाळू काकाचं पसणार नाही आपल्याला.